थायरॉइडचा त्रास आहे, वजन वाढतंय किंवा अचानक कमी होतंय? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. नमस्कार, मी डॉक्टर सुचिता. थायरॉइड ही गळ्याभोवती असणारी एक महत्वाची ग्रंथी. ही ग्रंथी T3 आणि T4 हार्मोन्स तयार करते, जे आपल्या ब्रेन, हार्ट, मसल, स्किन, लिव्हर, डायजेशनवर परिणाम करतात. जेव्हा हे हार्मोन्स जास्त होतात तेव्हा त्याला आपण हायपरथायरॉइडिझम असं म्हणतो, आणि जेव्हा कमी होतात तेव्हा त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. आता प्रश्न असा आहे की थायरॉइडसाठी लाईफ लॉंग मेडिसिन घेत राहायचं का? तर नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आयुर्वेदात लाईफस्टाईल सुधारून, पंचकर्म करून, सोबतच काही आयुर्वेदीय औषधं घेऊन थायरॉइड नक्कीच नियंत्रणात करता येऊ शकतो. यासाठी पहिला उपाय म्हणजेच नस्य. यामध्ये शुद्ध गाईचे तूप, अणुतेल सकाळी नाकामध्ये 2-2 थेंब टाका. यामुळे हार्मोन्स रेग्युलेट होतात आणि स्ट्रेस कमी होतो. दुसरा उपाय म्हणजेच लेप. निर्गुंडीच्या पानाचा लेप गळ्यावर लावल्याने सूज आणि इम्बॅलन्स कमी होण्यासाठी मदत होते. तिसरा उपाय म्हणजेच गंडूश म्हणजेच गार्गल्स. त्रिफळा चूर्ण किंवा हळद गरम पाण्यामध्ये घालून दिवसातून 3 ते 4 वेळा जोरात गार्गल्स करा. किमान 5 मिनिटे तरी गार्गल्स करणं गरजेचं. यामुळे स्नायूंचा व्यायाम होतो, ते मजबूत होतात आणि हार्मोन्स नॉर्मली रिलीज होण्यासाठी मदत होते. चौथा उपाय म्हणजेच प्राणायाम. अनुलोम विलोम, भ्रामरी, भस्त्रिका, ओंकार, ध्यान यासोबतच योगासने केले तर अजून चांगला फायदा होतो. पाचवा उपाय म्हणजेच लाईफस्टाईल नियमित करा. झोप, जेवण यांच्या वेळा पाळा आणि हेल्दी आहार घ्या. थायरॉइडसाठी कोणती योगासनं करावीत हे जाणून घ्यायचं असेल मग कमेंटमध्ये योगा असं लिहा. अधिक माहितीसाठी आणि योग्य उपचारांसाठी श्रीपाद आयुर्वेद येथे नक्की संपर्क करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.